बनवणार आहे गावरान डोंगरातली करटुल्याची भाजी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं चिंच भिजवून घेतलेला, धुवून घेतलेला. आणि आता कांदा आपण फोडणी देऊ आणि कोथिंबीर. आता आपण फोडणी देऊ. तेल किती लागतं याला? तेल लागतंय थोडंसं, 1 चम्मच. एक चम्मच तेल. 2 चम्मच टाकलं तो एकच तेल भरलं नव्हतं म्हणून टाकलं थोडं. अच्छा. हां, 1 चम्मच तेल, एवढं तेल. हो. पहिलं असं थोडंसं कुटून घ्यायचे. कलब्यात कुटलेलं ताजं ताजं चांगलं लागते. लसण जवाचा तवा कुटून टाकलेला. अच्छा. भाजी छान लागते. आता टाकायचं याच्यामध्ये मिक्स जिरं आणि मोहरी आणि सगळं मिक्स असलेलं फोडणीला टाकलं. आणि पुन्हा लसणाचा ठेचलेला आणि कांदा. टाकला. तसं हळद, आणि आला चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि ही भाजी शरीरासाठी खूप छान राहते आणि खायला पण खूप चांगलं लागते. हे गावरानी माळातले करटुले आहेत. बारीक सिमवर याला शिजून घ्यायचे. करटुले टाकून बारीक टाकायचं. हो, टाकायचं. टाकायचं पुरगं. आणि थोडंसं चिंच पण ते धुवून घेतलेलं होतं ना, चिंचाचं, ते टाकून द्यायचं याच्यामध्ये. तसं रस वगैरे काढायचं नाही, असंच टाकून द्यायचं. खाली वरी करायचं याला. आणि थोडं साखर टाकायचं, अर्धा चमच. आणि लाल तिखट, चवीनुसार मीठ. आणि धण्याचा मसाला, हिरवा धण्याचा मसाला आणि गरम मसाला. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यात पाणी वगैरे टाकायचं नसते. थोडंसं शितळा दिलं तर द्यायचं आणि बारीक गॅसवरच त्याला पाणी थोडंसं असं टाकायचं वाफवायसाठी. एवढं टाकायचं, जास्त टाकायचं नाही, म्हणजे खरपून आहे म्हणून थोडंसं टाकायचं. असं झालं का मग भाजी? आता नाही, अजून सांबार टाकून द्यायचं. टाकून देऊन खूप छान लागते. खायला सुद्धा भाजी शरीराला पण खूप छान राहते. झालं. आता एक कुकरची बारीक याच्यावर झाकण ठेवून द्यायची. बारीक याच्यावर एक सीटी घ्यायची. आता झालंय गरम गरम करटुल्याची भाजी. हे बघा, खूप छान असं नरम सूत. भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, भातासोबत खा, सगळ्यासोबत चांगलंच लागते. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.